बीडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अशोक थोरात यांना निलंबित करण्यात आले आहे। आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी ही घोषणा केली आहे। कोविडच्या काळामध्ये भ्रष्टाचार करणाऱ्या डॉक्टर अशोक थोरात यांना निलंबित करण्याची मागणी भाजपच्या आमदार नमिता मुंदडा यांनी केली होती आणि यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी थोरात यांच्या निलंबनाची घोषणा केली। परत आता 2-3 महिन्याआधी परत जिकडे भ्रष्टाचार घडला बीड जिल्ह्यामध्ये परत त्यांची बदली बीड जिल्ह्यामध्ये सिव्हिल सर्जन मधून झाली। आता अध्यक्ष महोदय हे बरोबर आहे का? म्हणजे जिकडे एवढा प्रचंड भ्रष्टाचार त्यांनी केला त्यांना परत इकडे कसं आणलं गेलं? तर अध्यक्ष महोदय मला मंत्री महोदयांना दोन-तीन स्पेसिफिक प्रश्न आहेत। एक आहे जी चौकशी झाली ती चौकशी सखोलपणे तुम्ही कंप्लीट करणार आहात का? कंप्लीट झालं त्याचं टाइम फ्रेम काय असणार आणि ह्या व्यक्तीवरती तुम्ही गुन्हा दाखल करणार का? हा पहिला प्रश्न आहे। दुसरा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय की आपण हे जी पूर्ण ह्या मनुष्याने सगळा खराबपणा म्हणजे आपल्या या बीड जिल्ह्यामध्ये केला आहे त्याच्यासाठी त्यांना तुम्ही सस्पेंड करणार का? कारण हे परत त्यांची बदली करून काही त्याचा उपयोग होत नाही। अध्यक्ष महोदय त्यांना सस्पेंड करायला पाहिजे कारण जेव्हा कोविडच्या काळामध्ये अक्षरशः लोकांचा त्यांनी फायदा घेतला, जेव्हा लोकांना काहीच हे नव्हतं त्यांनी ॲडव्हान्टेज घेतला आणि एवढ्या प्रचंडपणे लोकांना त्रास झाला, जिल्ह्यातल्या लोकांवर अन्याय झाला त्यांना परत आणून, तर अध्यक्ष महोदय तुम्ही त्यांना सस्पेंड करणार का? ही माझी इकडे मागणी आहे आणि प्रश्न आहे। धन्यवाद अध्यक्ष महोदय। सन्मान्य आमदार नमिता मुंदडा यांनी जी काही लक्षवेधी मांडलेली आहे या लक्षवेधीमध्ये बीड जिल्ह्याचे सिव्हिल सर्जन आणि त्यांच्या एकूण कामकाजाबद्दल खूप गंभीर अशा पद्धतीचे आक्षेप असल्यामुळे त्याबद्दलची लक्षवेधी आहे। या लक्षवेधीच्या अनुषंगाने उत्तरामध्ये ज्या काही एकूण सगळे आम्ही मुद्दे घेतलेले आहेत त्या प्रत्येक मुद्द्यांमध्ये निश्चितपणाने याच्यातले सगळे दोष दिसत आहेत आणि हे दोष दिसत असल्यामुळे म्हणजे अगदी बीड यांनी सिव्हिल सर्जन बीड यांनी 84.74 कोटी रुपयाचा निधी वितरित झाला, त्याच्यानंतर 71.65 कोटी इतकीच रक्कम खर्च झाली। जिल्हाधिकारी बीड यांच्याकडून परत आणखीन कोविड-19च्या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरता वितरित झालेल्या निधीचे जे काय मुख्य व लेखा वित्त अधिकारी जिल्हा परिषद बीड यांच्याकडून लेखा परीक्षण करून घेऊन त्यांनी जो काय अहवाल सादर केला त्या अहवालानंतर प्राथमिक चौकशीमध्ये जे काय पहिल्या टप्प्यातले जे काय एकूण सगळे रिपोर्ट्स आहेत त्या रिपोर्ट्स नंतर या सगळ्या विषयाला लक्षात घेतल्यानंतर निश्चितपणाने हे जे सिव्हिल सर्जन जे बीड आहेत त्यांना आपण सस्पेंड करतोय आणि सस्पेंड करून 3 महिन्यांच्या कालावधीमध्ये जे काय एकूण सगळ्या विभागीय चौकशीसाठी सुद्धा खूप उशीर झालाय तो सुद्धा 3 महिन्यांच्या कालावधीमध्ये पूर्ण करून ह्याच्यातले जे दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई गुन्हे आवश्यक असतील शासकीय कारवाई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।